तर राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन 2 दिवस विखुरलेल्या स्वरूपाचा एक अवकाळीचं सावट आहे, म्हणजे 25-26 तारखेपर्यंत राज्यात अवकाळीचं सावट आहे, म्हणून हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यामध्ये 27 तारखेपासून राज्यात परत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे, उन्हाचा पारा वाढत जाणार आहे, उष्णतेची लाट येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। मग सांगायचं झालं तर ही लाट मग उष्णतेची पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडं म्हणजे मात्र 26 तारखेच्या नंतर 27 तारखेपासून चांगलं उन्हाचा पारा वाढणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। मग राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, मराठवाड्यातल्या देखील शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, संभाजीनगर, जालना जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, तर ते शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन 3 दिवस म्हणजे आज 22, 23 आणि 24च्या दरम्यान फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचं सावट आहे, म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। विदर्भात देखील आणखीन 2-3 दिवस सगळीकडे नाही, पण अवकाळीचा वेग दररोज 1 दिवस आड भाग बदलत अवकाळी मध्यरात्रीच्या येणार आहे, म्हणून हे देखील विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 25 पर्यंत उत्तर महाराष्ट्राकडे समजा इकडं पुणे जिल्हा झालं, समजा अहिल्यानगर जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, ह्या पट्ट्यामध्ये संभाजीनगर पट्ट्यामध्ये आणखीन 3 दिवस वातावरण खराब राहील, म्हणजे सर्वदूर पडणार नाही, फक्त अवकाळीचं सावट राहील, म्हणून आणखी 2 दिवस अवकाळी राहणार आहे। पण 27 तारखेपासून पुन्हा परत तीव्र उष्णतेची लाट येणार आहे। काही ठिकाणी 44 अंश, 42 अंश, 40 अंश, 38 अंशापर्यंत 44 आणि काही ठिकाणी 45-46 अंशावर देखील पारा 1 मेच्या दरम्यान जाणार आहे, म्हणून हे देखील लक्षात द्यायचं। मेच्या पहिल्या आठवड्यात हवामान तीव्र उष्णतेची लाट राहणार आहे, म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। म्हणजे 1 मे पासून परत राज्यात चांगली उष्णता वाढणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं। आता 26 तारखेच्या नंतर देखील उष्णतेची लाट येणार आहे, म्हणून ज्यांच्या हळदी असेल, कांदे असेल तर तुम्ही काढू शकता, हळदी शिजवू शकता, वाळू घालू शकता, कारण की 26 तारखेपर्यंतच राज्यात अवकाळीचं सावट आहे, हे काही सर्वदूर नाही, विखुरलेल्या स्वरूपाचं आहे, 1 दिवस आड 2 दिवस आड येत राहणार आहे, म्हणून हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। तसेच इकडं धाराशिव जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा झालं, त्याच्यानंतर सातारा जिल्हा झाला, आज देखील सातारा जिल्ह्यात खूप पाऊस गारपीट झाली, तर सातारा जिल्हा झालं, पुणे जिल्हा झालं, 2 तालुका झालं, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर नाशिक, येवला ह्या पट्ट्यामध्ये आणखीन जवळपास 3 दिवस वातावरण थोडं खराबच राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात मग 27 तारखेपासून राज्यात परत हवामान कोरडं होणार आहे, उष्णतेची लाट येत राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। उष्णतेपासून लहान मुलाची, वयोवृद्धाची आणि आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी, म्हणून हे देखील या व्हिडिओमध्ये सांगतो। 1 मेच्या पहिल्या आठवड्यात चांगली उष्णतेची तीव्र लाट राहणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। मुंबई, पुणे, नाशिक ह्या पट्ट्यात देखील आणखीन जवळपास 24, 25, 26च्या दरम्यान तिकडे देखील वातावरण खराब राहील, म्हणून हे लक्षात घ्यायचं। पण 2026च्या बाबतीत सांगायचं झालं तर 2026ला मात्र सरासरी इतका पाऊस पडणार आहे, चांगला पाऊस पडणार आहे, परतीचा पाऊस मात्र जास्त होणार आहे, पिकं चांगली येणार आहेत, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी। दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, जूनमध्ये देखील पाऊस असणार आहे, जुलैमध्ये पडणार आहे, ऑगस्टमध्ये पडणार आहे, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये देखील पडणार आहे आणि 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं। म्हणजे सांगायचं झालं यावर्षी पाऊस असा राहील की पिकाला लागेल तसा पडणार आहे, फक्त परतीचा पाऊस जरा जास्त पडणार आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। आणि तुम्हाला सांगतो, कालच अक्षय तृतीया झाली होती, अक्षय तृतीयापासून कंप्लीट 40 दिवस पाऊस असतो, तर आता 2 दिवस झालेत, म्हणजे कंप्लीट आणखीन 38 दिवस पाऊस राहिला आहे, म्हणून शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करून घ्या। आम्ही पाहू शकता आणखीन बघा, आज आम्ही सगळे कामं आटपून घेतलेली आहेत, म्हणून माझी शेतकऱ्याला विनंती आहे, तर तुम्ही देखील काय करा, आता कंप्लीट 38 दिवस पाऊस राहिला आहे, म्हणून तुम्ही तुमच्या शेताची कामे आटपून घ्यावी। धन्यवाद।